आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकपणे आणि स्वाधीन चित्ताने कायलाची केवळ काया असे मानून जीवन व्यतीत करतो। अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरय मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो। मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो। शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो। नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो। स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो। मेजर सुभेदार हनुमंत राजाराम सुरवसे यांचं वयाच्या 85 वर्षी दुःखद निधन झालेलं आहे। देशसेवा केलेले असं व्यक्तिमत्व, बाबासाहेबांची विचारधारा, त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। देशसेवेसाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणून आज त्यांना मेजर सुभेदार या पदावरून त्यांनी काम केलेलं आहे, निवृत्ती स्वीकारलेली आहे। सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी राहिलेला वेळ त्यांचं मूळ गाव भूतमंगळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर इथं त्यांनी कार्य केलेलं आहे। राहटणे रोड, मधुबन कॉलनी इथे त्यांचे चिरंजीव राजेश सुरवसे आणि त्यांची मोठी कन्या धर्मचारिणी मृत हृदया यांच्या निवासस्थानी त्यांचा हा पार्थिव देह ठेवलेला आहे दर्शनासाठी। आणि बौद्ध धर्मानुसार वंदना घेण्यात आलेल्या आहेत, पूजा झालेली आहे आणि आता त्यांचा हा देह पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये लपटून निळ्या शालीमध्ये त्यांना परिधान करून लपटून
फुलाची माळ आपण पाहतात की त्या फुलाच्या माळाने त्यांना त्यांच्या अंगावर टाकलेले आहे, सजवलेले आहे. आणि त्यांचा जे देशसेवा केलेली अशी महान कर्तबगार व्यक्तिमत्व ज्यांनी देशासाठी सेवा केलेली आहे असे मेजर सुभेदार हनुमंत राजाराम सुरवसे यांच्या कार्याला सर्व पिंपरी चिंचवडकर, रत्न बौद्ध महासंघ, बहुजन हित लाईव्ह चॅनल आणि सर्व सामाजिक धार्मिक संघटना यांच्या वतीने त्यांना कोटी कोटी प्रणाम, सलाम. त्यांच्या 6 मुली, एक चिरंजीव राजेश यांच्या उपस्थितीमध्ये हा अंत्यविधीचा कार्यक्रम, अंत्ययात्रेचा कार्यक्रम सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यामध्ये ज्यांनी बाबासाहेबांची मूवमेंट पुढं चालवण्यासाठी अन्याय अत्याचार होता जिथं जिथं होईल त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे असे मेजर सुभेदार हनुमंत राजाराम सुरवसे यांचे 6 मुली, मुलगा राजेश यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नातोडे नाती, जावई, नातलंग मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मूळगावी भूतमुंगळी इथून सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. काही मुंबईहून आलेले आहेत. वेगवेगळ्या स्तरामधून, महाराष्ट्रातून आज त्यांचा अंतिम दर्शन घेण्यासाठी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा देह सजवलेला आहे फुलांनी आणि आता प्रस्थान करणार आहेत. रहाटणी फाट्यापासून पुढे काळेवाडी स्मशानभूमी या ठिकाणी जाणार आहेत. हे अंतिम दर्शन घेत असताना प्रत्येकाचं हृदय हे गहिरून टाकणारं असं व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे. त्यांच्या मुली एकत्र जलदान विधीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांचे चिरंजीव राजेशसुद्धा धम्मचारी चंद्रबोधी ही जलदान विधी घेताना आपण पाहत राहा. मी सातत्याने तुम्हाला ही माहिती कळवत जाईल. अनागारिक धम्मचारी चंद्रबोधीजी यांनी जलदान विधी घेतलेला आहे. एका पात्रामध्ये मंत्रपठण केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. जो आपल्या डोळ्याने चित्ताने पाहत असतो त्याला दुःख कुठेही विचलित करत नाहीत. एका पात्रामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि 6 मुली, मुलगा यांनी त्या पात्राला स्पर्श केलेला आहे. एका झाडाला ते पाणी अर्पण केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतात की अंतिम दर्शन घेऊन आता पुढे प्रस्थान करणार आहे. अंत्ययात्रेला सुरुवात करणार आहे. अंत्ययात्रेला सुरुवात होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अनेक संघटनेचे कार्यकर्ते आज यावेळी उपस्थित आहेत. रहाटणी रोड, काळेवाडी, पिंपरी, निगडी या स्तरामधून
त्रिरत्न बौद्ध महासंघाचे सर्व धम्मचारी धम्मचारिणी धम्ममित्र धम्मसहाय्यक आजच्या या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या राहत्या घरापासून मधुबन कॉलनी राटणे रोड इथून सुरुवात होत आहे. त्यांचे जावई धम्मचारी सिद्धीसागर, त्यांचे साडू धम्मचारी अभयानंद हे सुद्धा या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. शेवट आपल्या घरापाशी पाहताना आपल्या वडिलांना अण्णांना त्यांची थोरली मुलगी धम्मचारिणी मूर्ध हृदया इतर मुली आपल्या वडिलांना पाहताना शेवटचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यांना अलविदा करण्यासाठी समोर रथ थांबलेला आहे. त्या रथामध्ये त्यांना ठेवलं जाणार आहे. अंत्ययात्रेला सुरुवात केलेली आहे. आपण पाहतात की या दृश्यामध्ये आणि अंत्ययात्रेमधून सुरुवात होत असताना रथ ठेवलेला आहे. रथामध्ये ते प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे नातलंग सुद्धा आज त्यांचं मूळ गाव भूतमुंगळी आणि लातूर जिल्ह्यामधून आलेले आहेत. अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि पुढे आपण राटणे पाट्यापासून काळेवाडी स्मशानभूमी या ठिकाणी जाणार आहोत. सर्व नातलंग मित्रपरिवार एकत्र या रथापाठोपाठ निघत आहेत. अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. मधुबन कॉलनीपासून ज्या ठिकाणी त्यांचं राहतं घर आहे त्यांच्या चिरंजीवाचं तिथून निघालेले आहेत आणि निश्चितपणे मेजर सुभेदार हनुमंत राजाराम सुरवशी यांचा पुढचा प्रवास सुखद हो, त्यांना जिथं कुठं असतील त्यांच्या चित्ताला शांती मिळो. मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे दृश्य पाहिलेलं आहे की जनसमुदाय एकत्र आलेला होता. आपण आपल्याला हार लागतं बरं का इथं ह्या साईडला राहू द्या. आणि ठिकाणचं दृश्य पाहताना आपण त्यांच्या पांढऱ्या शुभ्र शालीमध्ये त्यांना लपवून आणलेलं होतं. त्यांचे जे पदक आहेत की त्यांना मेजर सुभेदार म्हणून जी पदोन्नती मिळालेली होती ती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण वंदना इथे घेत आहोत. पानातिपाता
सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्ज प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. शेवटचं त्रिश्रम पंचशील विधायक पंचशील घेतलेला आहे आणि त्यांच्या 6 मुली मुलगा फुलं वाहून शेवटचं आपल्या अण्णांचं दर्शन घेताना हे दृश्य प्रत्येकाला मन हेलावून टाकणारी अशी हृदयस्पर्श अशी ही घटना आज सुरवशे परिवारामध्ये दुःखद घडलेली आहे. त्या अनुषंगाने शेवटचं त्यांचं अंतिम दर्शन घेताना सर्व मुली एकत्र अश्रुनयनाने त्यांना निरोप देताना हा क्षण आपण पाहत आहोत. निश्चित त्यांना सद्गती लाभो अशी मैत्री भावना प्रत्येकाच्या मनामधून करत आहेत. आणि हे दृश्य पाहताना निश्चित आम्हाला सर्वांना एक ऊर्जा मिळेल की मुली असूनही सुद्धा आपल्या वडिलांना शेवटच्या क्षणापर्यंत वडिलांनीही मुलींना आणि मुलींनीही वडिलांना तितकंच प्रेम आणि तेवढीच माया दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच जण जे आज या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेले आहेत सर्वच दर्शन घेत आहेत. रत्ना बौद्ध महासंघाचे धम्मचारी धम्मचारिणी धम्ममित्र धम्मसाहेब सुरवशे परिवार मधुबन कॉलनीमधील सर्व मित्रपरिवार पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज राजे सुरवशे यांचं सात्वन करताना त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होताना हे शेवटचं हे दृश्य आपण पाहतात. अंतिम दर्शन सर्वच जण घेत आहेत. त्यांची थोरली मुलगी ज्यांनी सर्व परिवारांना एकत्र आणलेलं आहे अशी धम्मचारिणी मूर्त हृदया शेवटचं अंतिम दर्शन घेताना करुणा आणि इतर सर्व मुली एकत्र आग्ने देताना बघा की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कुठलाही भेद न ठेवता आज सुरवशे परिवारामध्ये मुलीने आग्ने दिलेला आहे. आपल्या वडिलांना आग्ने दिल्यानंतर शेवटचा निरोप घेताना हा परिवार अश्रुनयनाने शेवटचा हा अंतिम क्षण आग्ने दिल्यानंतर आपण पाहणार आहोत की श्रद्धांजलीचा कार्यक्रम काही मुंबई पुणे त्यांचं मूळ गाव इथून आलेले आहेत. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. देशाची सेवा केलेले देशासाठी स्वतः समर्पित झालेले ज्यांना राष्ट्रपतीकडून पदक मिळालेलं होतं असे श्री कालवेश हनुमंतराव राजाराव सुरवसे त्यांच्या असं म्हणूया की वृद्धापकाळाने त्यांना खरं तर खूप दीर्घायुष्य लाभलेलं होतं. म्हणजे
अजून कुणाला नेमकं कळत नाही की ॲक्झॅक्टली किती वर्षाचे होते ते. कोणी 92 म्हणतं, कोणी 94 म्हणतं. त्याच्याही म्हणजे एवढं मोठं आयुष्य लाभणं साधी गोष्ट नाही. धर्माच्या अनुसार असं म्हटलं जातं की ज्याला चांगलं आयुष्य लाभतं त्याचा अर्थ आहे की त्याची चांगली कर्म आहेत आणि असं दीर्घ आयुष्य लाभलेले आणि विशेषतः त्यांच्या मुलींनी, त्यांच्या मुलांनी आणि सर्वच नातेवाईकांनी त्यांची अतिशय काळजी घेतलेली असे अण्णा ज्यांना आपण सगळ्यांचे नाव आपल्यातून निघून गेलेले आहेत. अंतिम संस्कार करत आहोत. तर आजच्या या प्रसंगी 2 शब्द बोलण्यासाठी सर्वप्रथम मी कर्मचारी आनंद से जे त्यांच्या गावचे आहेत, गावाजवळचे आहेत. गरिबीतून तर होतोच, पण त्याचबरोबर अशा स्वाभिमानी कुठल्याही प्रकारचा आपल्या समाजावर अन्याय विशेषतः आत्मगडीमध्ये एक क्रांतीच त्यांनी केली. मग त्या काळामध्ये आम्ही पाहायचं की एकट्याने मराठा समाज असायचा आणि मराठा समाजाने जेवढं आपल्या समाजाला अन्याय केले पण त्या मराठा समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे तोंड देऊन कुठल्या वेळेवर पाणी आणण्यासाठी कुठल्या ज्या काही शिवाशिवीचा सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली जरी तुम्ही आल्यानंतर रुबाब होता त्यावेळेस आम्ही पाहत की आपलाही माणूस एवढ्या रुबाबामध्ये असू शकतो जे टोपी घालून अशा वेगवेगळ्या प्रकारचं गोष्टी आणि ते रिटायर गमिवलेला सुद्धा ते जे साधू आहेत अशा सगळ्या मला वाटतं त्यांचं वय 95च्या अशा रीतीने सुदृढाचं आयुष्य लागलं. त्याचं कारण शिस्तबद्ध आणि सगळ्या मुलांना त्यांनी इस्लाम दिसतं आणि आपल्या मोठ्या मोठ्या काकाची मुली आहे तिलाही बाळकडे पाजले गेले. हॉस्टेलपासून एक वेगळ्या प्रकारची स्वाभिमानी स्त्री आहे ती आपल्या 4 बहिणीला स्वतःच्या पायावर उभं केलं. हा चांगला कारण तिच्यामध्ये जो काही स्वाभिमान मोठी मुलगी अशा रीतीने या सर्व माणुसकी म्हणून त्यांच्यामध्ये आतिथ्य पाहिजे असल्यामुळे त्या काळामध्ये एकमेकांना त्यांचं घर म्हणजे एक वेगळं असायचं ना आणि खेड्यामधल्या घरामध्ये तुम्ही पाहता लोकांनी अतिशय चांगलं भेटून आणि अतिशय भरभरून शेती पण नंतर त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक संघटना म्हणजे आपल्या चांगल्या व्यक्तिमत्व त्यांना माझ्या वतीने त्यांचे जे साधू आहे कर्मचारी ते जास्तीत जास्त वेळ अमेरिकेमध्ये असतात. त्यांना मी बोलून आणि त्यानंतर आपल्या सर्वांचे आवडते आणि ज्यांना माहिती असते तुमचा पुस्तक जे आहे त्यांना पण बोलण्याची संधी देण्यात आली आणि त्यानंतर मात्र आपण सगळेजण तुमच्यासाठी गोष्टी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यानंतर कर्मचारी आपल्या सुभेदार मेजर होता दिवशी ते माझे साधून होते माझे भाऊ ते एकटे बी येतात मी दोघाला एकमेकाला भाऊ म्हणायचं. मी गोव्याला होतो खूप आजारी होतो अशा वेळेस ते मिरपूरमध्ये होते आणि आसामवरून डायरेक्ट गोव्याला आले मला भेटायला आणि त्या काळामध्ये त्यांना एक प्रमोशन मिळणार होतं. ते प्रमोशनसुद्धा विदाउट परमिशन लेफ्ट द हेड ऑफिस म्हणून त्यांचं प्रमोशनसुद्धा हे कमी केलं होतं. अशा प्रकारचा खूप म्हणजे धाडशी माणूस खूप धाडशी माणूस बेदर माणूस कुणाला घाबरणार नाही
भूत म्हणजे त्यांचं गाव. आपल्या समाजाच्या माणसाला कुणालाही काही अन्याय झाला की मागं पुढे बघायचं नाही. कुणी असो, कुठल्याही समाजाचा असो, अन्याय झाला की तुटून पडलेच ते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, घरामध्ये शिस्त, एकदम शिस्तबद्ध जीवन जगलेली व्यक्तिमत्व होतं आणि शेवटपर्यंत शिस्तबद्ध होतं. त्यांचे खरं म्हणजे त्यांचं मरण हे मरण नव्हतं, म्हणजे स्वतःहून हळूहळू श्वास त्यांनी सोडला. बघा, माणसाला मरण यातना होतात म्हणतात, पण त्यांचं तसं नाही झालं. आमची मुलगी चंद्रकला ती बाजूला बसलेली आहे, तिच्या समोर तिने पाहते माझा बाबा जातोय, काही करू शकली नाही, फक्त शिस्त म्हणू शकली. तर अशा वेळेस त्यानं विदाऊट एनी कसल्याही प्रकारची वेदना न होता त्यांचा श्वास बाहेर गेला. बघा, श्वासाला किती महत्त्व आहे. श्वासोश्वास करत हळूहळू त्यांची प्राणज्योत मालवली. हे गैर समजायचं आपण, खरं म्हणजे किती म्हणजे भाग्यवान माणूस समजावा आपण. अशा प्रकारचं हा भाग्यवान व्यक्तिमत्व आपल्यातून आज गेलेला आहे. त्यांच्या 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे. अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी आपलं एस्टॅब्लिश केलेल्या सगळ्या मुलांना मुलींना अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यामधून गेलेलं आहे. मी माझ्या भावाला, माझ्या कुटुंबियातर्फे, माझ्या सर्व मुलातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन. आज आपण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र श्री संगमचार श्री यांचे सासरे हनुमंतराव सुरवते यांच्या 95 वर्षी ते आपल्याला काल सोडून गेलेले. आणि त्यांच्या आपले सांगायचं की अण्णा हे भले लातूरच्या विभागातील असतील त्या भागात मिलिटरीमध्ये ते काम करत होते. तर आपल्या पहिल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मिलिटरीमध्ये काम करणे म्हणजे त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध आपण शेवटपर्यंत त्यांनी आपलं शिस्तपणा ठेवलेलं आहे. आपली 5 मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवून दिलेली आणि चांगल्या प्रकारे शिकवून दिलेले. त्यामुळे ते आपल्या राखणी भागामध्ये भले राखणीमध्ये श्रीनगर असू दे, मधुबरपणी असू दे, आपल्या स्मृती विहार या ठिकाणी हे सर्व कुटुंब खूप चांगल्या प्रकारे आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपल्या समाजामध्ये ते आपल्या गौतम बुद्धांनी दिलेल्या विचाराचा आदर प्रदान करत आहेत आणि आपल्या वडिलांची जी वागणूक आहे ती पुढे त्याची चालूच आहे. मी आमच्या राखणीमधील बालेराव कुटुंब असू दे, सारनाथ बुद्धेवार, रामेश्वर कुटुंब सगळ्यांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाटतो. तर उद्या सकाळी बरोबर 9 वाजता अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम असेल, तर ज्यांना आणि पुण्याभूतनाचा कार्यक्रम जो आहे तो त्यांच्या राहत्या गावी म्हणजे शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यांची इच्छा होती आणि संपूर्ण कुटुंबाची सुद्धा त्याची इच्छा आहे. ज्यांना शक्य आहे ते राहत्या गावी कुटुंब जाऊ शकतात. तर अशा 2 सूचना आहेत. यानंतर आपण 1 मिनिटासाठी सर्वांनी निशब्द करायचं आहे आणि आपण सचिन